नमस्कार, मी कानिफनाथ तारी वार्ता गोव्याचे मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। 120 कंपन्या देत आहेत 4000 नोकरीच्या संधी, सरकारकडून रोजगार महामेळाव्याचं आयोजन। ताळगावातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर महामेळावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर। 8 नोव्हेंबर रोजी भरणार रोजगार महामेळावा। माध्यान्ह आहाराबाबत सरकारकडून महत्त्वाचा निर्णय, माध्यान्ह आहाराच्या दरात केली वाढ, दर 6 रुपये 11 पैशांवरून 8 रुपयांपर्यंत वाढवले। शुक्रवारी शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी, 7 नोव्हेंबर पासून लागू करणार नवे दर। गोव्यातील तरुणांची नोकरीच्या नावाखाली तस्करी, मानवी तस्करी राज्यात खपवून घेतली जाणार नाही, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांकडून कारवाईचा इशारा। पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये सक्रिय व्हावं, मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांचं पोलीस यंत्रणेला आवाहन। कला अकादमी होणार लोकांसाठी खुली, 8 डिसेंबर रोजी कला अकादमीचं होणार उद्घाटन। कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडेंची माहिती। आणि राज्यात कार्तिकी एकादशीचा उत्सव साजरी, लाखो वारकऱ्यांनी घेतलं विठ्ठलाचं दर्शन। गोव्यातील वारकरी मंडळी पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनाला, राज्यातील विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी चांगली बातमी। राज्य सरकारकडून मेगा जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलंय। या जॉब फेअरमध्ये जवळपास 120 कंपन्या 4000 नोकरीच्या संधी घेऊन येत आहेत। पाहूयात सविस्तर वृत्त। राज्यातील बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून विविध प्रकल्प उद्योगांना चालना देण्यात येते। याच पार्श्वभूमीवर आता कामगार आणि रोजगार आयोगाच्या वतीनं महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत ताळगावातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर हा महामेळावा होणार आहे। नोकरीच्या संधी निर्माण करणं या महामेळाव्याचा उद्देश आहे। या मेळाव्यात 120 कंपन्या सहभागी होणार आहेत। तसंच 4000हून अधिक नोकऱ्यांची संधी मेळाव्यात उपलब्ध असणार आहे। IT, फार्मा, पर्यटन, लॉजिस्टिक, ऑटोमोबाईल, आरोग्य आणि उत्पादन कंपन्या या मेळाव्यात सहभागी होणार आहेत। आयोगानं गुगल फॉर्म उपलब्ध केला असून 4 नोव्हेंबर पर्यंत हा फॉर्म भरून आपली उपस्थिती निश्चित करावी असं कळवण्यात आलंय। भरती मेळाव्यामध्ये बेरोजगार तसंच ज्यांना करिअर करण्याची इच्छा आहे त्यांना संधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल। यापूर्वी साखळी, ताळगाव आणि सत्तरीत आयोजित केलेल्या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद लाभल्यानं या महामेळाव्याचं आयोजन सरकारकडून करण्यात आलंय। ही नोकर भरती खासगी कंपन्यांमध्ये असेल। यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात अनेकांना नोकऱ्या मिळाल्यात। या मेळाव्याला देखील चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी व्यक्त केली आहे। फ्रॉम द ॲग्रिकल्चर सेक्टर टू हॉस्पिटॅलिटी सेक्टर, फ्रॉम द IIT स्टुडंट टू द IT स्टुडंट म्हणटा तशें आमी सगळ्या जाणांक ऑपॉर्च्युनिटी खूप मोठ्या प्रमाणात आसा। आणि आता ज्या पद्दतीन आमी स्किलिंग, अपस्किलिंग, रिस्किलिंग हे तिनूय प्रकार जे करपाक घेतल्या पळय न्हू रे, हॉस्पिटॅलिटी सेक्टरान हांव परत सांगता, म्हणजे फुडल्या 5 वर्सां भितर 2 लाखापेक्षा चड भुरग्यांक नोकरी अवेलेबल आहा। तेच्यारी करपाची तयारी दवरूनय सुरवात करपाक जाय। आपण फुडें व्हडल्या डेस्टिनेशनाचेर पावतलो। या महामेळाव्यासाठी सरकारी पातळीवर मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते। ठिकठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आलेत। कोरोना महामारीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार मेळाव्याचं प्रथमच आयोजन करण्यात आलंय। महामारी काळात नोकऱ्या गमावलेल्या शिक्षित युवकांसाठी ही उत्तम संधी असणार आहे। या रोजगार मेळाव्यात सामील होण्यासाठी उमेदवारांना पूर्व नोंदणी करणं सक्तीचं आहे। यासाठी www.goajobfair.in या लिंकवर नोंदणी करावी लागणार आहे। नोंदणीसाठी उमेदवारांना QR कोड मिळणार आहे। हा कोड रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उमेदवारांना दाखवावा लागणार आहे। शुक्रवार 4 नोव्हेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख असून तरुणांना महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्तालय। आता एक महत्त्वाची बातमी। माध्यान्ह आहारावरून शिक्षण खात्यानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पाहूयात सविस्तर वृत्त। राज्यातील सरकारी आणि अनुदानित विद्यालयामध्ये माध्यान्ह आहाराचा पुरवठा करणाऱ्या स्वयंसहाय्य गटांनी माध्यान्ह आहारासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे 1 रुपये 90 पैसे वाढ देण्याची मागणी केली होती। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या दरात माध्यान्ह आहार देणं परवडत नाही। माध्यान्ह आहाराचा पुरवठा करणाऱ्या स्वयंसहाय्य गटांनी शिक्षण खात्याला त्यासंबंधीचं निवेदन सादर केलं होतं।
तसंच माध्यान्ह आहाराची बिलं वेळेवर फेडण्याची मागणी केली होती. याशिवाय माध्यान्ह आहाराच्या दरात वाढ न केल्यास नोव्हेंबर 2022 पासून आहार पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता. शुक्रवारी सरकारकडून माध्यान्ह आहाराचे दर वाढवण्यात आलेत. माध्यान्ह आहाराचे दर 6 रुपये 11 पैशांवरून 8 रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेत. शुक्रवारी शिक्षण खात्याकडून परिपत्रक जारी केलंय. दरम्यान नवे दर 7 नोव्हेंबर पासून लागू करण्यात येणार आहेत. नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या फेसबुक अपडेटमध्ये आपलं स्वागत. आज एक खरा तर निर्णय झालाय तो शैक्षणिक खात्यामधून, जो आपण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. शैक्षणिक खात्याचे मिड डे मील जो विषय आहे तो मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला होता आणि त्यावर आज एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. मागील काही दिवसांपासून गोवा फॉरवर्डचे जे नेते आहेत दुर्गादास कामत यांनी पत्रकार परिषद घेऊन मागील काही दिवसांपूर्वी या सगळ्याचा पोडखोल केला होता. त्यांनी म्हटलं होतं की 6 रुपयात मिड डे मील देणं कितपत योग्य ठरत नाही, कारण एखादं मिड डे मील एखाद्या मुलाला देण्यासाठी सरकारने फक्त 6 रुपये आकारले होते आणि त्यामुळे ते हायजेनिक किंवा इतर ज्या पद्धती आहेत त्या मुलांपर्यंत येत नव्हत्या. या पार्श्वभूमीवर काही पत्रकारांनी असो किंवा इतर माध्यमांनी असो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांकडे विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी म्हटलंय की आम्ही त्याचा निश्चितच त्यावर निर्णय घेऊ. मात्र जे स्वयंसेवी गट आहेत जे ते मध्यान्ह आहार पुरवत आहेत त्यांनी बऱ्या रीतीचं आणि त्यांनी चांगल्या रीतीचं जे खाणं आहे ते लोकांच्या त्या मुलांसाठी देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांनी ताबडतोब निर्णय घेत हे जे दर आहेत ते वाढवलेले दिसत आहेत. पूर्वी जे दर होते ते 6 रुपये आणि 11 पैसे होते आणि त्यावरून आता मध्यान्ह आहाराचा जो दर आहे तो आता 8 रुपयांवर नेला आहे. प्री प्रायमरी म्हणजेच केजी साठी 8 रुपये दर होता, त्यासाठी 8 रुपये दर करण्यात आलाय. प्रायमरी स्कूलसाठी पुन्हा एकदा 8 रुपये दर करण्यात, म्हणजे 1ली ते 4थी पर्यंतच्या मुलांसाठी 8 रुपये दर करण्यात आलाय. तर अपर प्रायमरी म्हणजे मिडल स्कूल 5वी ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठीही हा दर जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे चांगला एक निर्णय जो आहे तो एज्युकेशन डिपार्टमेंट कडून घेतला जातोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांकडूनही किंवा पालकांकडून स्वागत केलं, सरकारचं स्वागत, या निर्णयाचं स्वागत केलं जातंय. मुख्यमंत्र्यांच्या धडक नेतृत्वाखाली हे जे निर्णय आहेत ते घेतले जात आहेत आणि पुन्हा एकदा जे गोवा फॉरवर्डचे नेते किंवा सचिव दुर्गादास कामत यांनी एका पत्रकार परिषदेत हा जो विषय जो आहे तो लोकांसमोर आणला होता. एखाद्या जे स्वयंसेवक गट जो आहे तो हे खाद्य पदार्थ बनवतो, मात्र त्यांना ते परवडत नाही. साधी जर पावभाजी खायची झाली तर 6 रुपयात देणं शक्य होत नसल्याची तक्रार दुर्गादास कामतांनी आपल्या पत्रकार परिषदेतून मांडली होती आणि त्याचाच छडा लावत मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतांनी जे सध्याचे शिक्षण मंत्री आहेत त्यांनीही या सगळ्याचा निर्णयावर तोडगा काढलाय आणि हे जे दर वाढवले आहेत. गोवन वार्ता लाईव्हसाठी ऋषिकेश सावंतसामी, साहिल नरोडकर, पणजी. गोव्यातील तरुणांची नोकरीच्या नावाखाली तस्करी करण्यात येते. असे प्रकार राज्यात खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा डॉक्टर प्रमोद सावंतांनी दिलाय. मानवी तस्करी विरोधी राज्यस्तरीय परिषदेचं शुक्रवारी आयोजन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. मानवी तस्करी ही आजची प्रमुख समस्या आहे. गोव्यातील काही तरुणांना कामाच्या नावाखाली इतर देशांमध्ये नेलं जातं, मात्र प्रत्यक्षात त्यांची तस्करी केली जाते. काही लोक एजंटांमार्फत परदेशात नोकरी मिळवण्यासाठी लाखो रुपये भरलेत असा दावा करून माझ्याकडे आलेत, असं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हणाले. पोलिसांनी अशा प्रकरणांमध्ये सक्रिय व्हावं आणि कोणी तक्रार करेपर्यंत थांबू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलंय. राज्यात वेश्या व्यवसायासाठी मानवी तस्करीची परिस्थिती हाताळण्यासाठी संबंधित यंत्रणा सुसज्ज आहे की नाही याची पाहणी करण्यासाठी राज्यात प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. लैंगिक तस्करी हा मुली आणि महिलांवरील हिंसाचाराचा सर्वात वाईट प्रकार आहे. राज्य सरकार केंद्र सरकारच्या सहकार्यानं देशांतर्गत आणि आंतरदेशीय तस्करी नियंत्रित करण्यासाठी उपाय योजणार असल्याचं आश्वासन सावंतांनी यावेळी दिलं. आमकां खूब जाणांक दिसता की ह्युमन ट्रॅफिकिंग स्पेशली
द गर्ल्स लेडीज जेंका आमी फ्रॉम द डिफरंट कंट्रीज किंवा डिफरंट स्टेट्स हांगासर हाडटा आनी स्पेशली आमच्या स्टेटीत तरी म्हणजे फॉर द प्रॉस्टिट्युशन्स आनी बॅगिंग हाज्याच खातीर वापरता काय कितें. पण आमी एकदां ह्याय गोश्टीचेर लक्षांत घेयना की आमच्यातलेच गोवन जेंका फॉरेन कंट्रीजान व्हरतात आनी जेंका खऱ्या अर्थात तांचेय बी ह्युमन ट्रॅफिकिंगूच जाता. 8 दिसां पयलींचीच गजाल ती म्हाज्या मुद्दामून लक्षांत आयली. म्हाज्या ऑफिसा कडेन तेंच्यांनी कोऑर्डिनेशन केलें. हांव गोंयच्या समेस्त आमच्या गोंयच्या भुरग्यांक कळपाक जाय म्हणून ही गजाल मुद्दामून मेन्शन करता. 8 दिसां पयलीं एक 8 जण भुरगे म्हज्या ऑफिसा कडेन आयले आनी आमचे 2.5 लाख रुपया घेतल्या म्हणपाक लागले. कोण तरी समवन एजंट जो एजंट तांचे पासपोर्ट करून दिता, विजा दिता आनी तुमकां भायर व्हरता म्हणून. म्हणजे कोणाचे 2.5 लाख घेतल्या, कोणाचे 3.5 लाख घेतल्या, कोणाचे 5 लाख घेतल्या. भितरले एक 10 जाणांक तेणी भायर धाडलेय बी. भायर जेंचे धाडल्या तांच्यांनी कोऑर्डिनेशन केल्या उपरांत त्या भुरग्यांक सांगलें तुमी आनी येवं नाकात. आमच्या हांगा जे हाल चल्ल्या आमकां जेवण मेळना आनी एकट्याक तर भितर उडयला थंयसर फॉरेन कंट्रीन समवेर खंयचे तरी स्मॉल कंट्रीन. त्या एजंटा कडल्यान तुमी तुमचे पयशे परत घेयात. तो गेले कितलेशेच दीस ते वता त्या एजंटाक धरतात आनी आमचे पयशे दी, आमचे पयशे दी. तो काय तेंचे पयशे परत दिना. वेन दे हॅव कॉन्टॅक्टेड माय ऑफिस, हांवें म्हाज्या ऑफिसान आशिल्लो DYSP तुशाराक सांगलें तांकां घेवन ही हॅज कॉन्टॅक्टेड टू द DGPन तेंच्या कडेन वचून रोखडोच ताका अरेस्टूय केलो. अरेस्ट करून ताका भितरूय उडयलो आनी तांचे पयशे ताका रिफंडूय करपाक लायले. ताजेर केसूय फायल केली. पण अशे कितलेशाच जाणांक म्हणजे गोवन आनी इंडियन जेंका तुका फॉरेनाक जॉब दिता म्हणून व्हरता आमी खरेंच ताजेर ह्युमन ट्रॅफिकींग म्हणून पळयता काय कितें. ताजेर ह्युमन ट्रॅफिकींग म्हणूनच पळोवपाक जाय. केन्ना केन्ना म्हाका दिसता म्हणजे बिकॉज ऑफ अवर लॉज ते अशेंच सुटून वता. ते परत आपलें दुकान सुरू करता. म्हणजे पयलींचे गेल्लें दुकान बंद करता, नवीन दुकान सुरू करता. नवीन लोक ताका बळी. खरेंच ताजेर ह्युमन ट्रॅफिकींग म्हणून पळयता काय कितें. ताजेर ह्युमन ट्रॅफिकींग म्हणूनच पळोवपाक जाय. केन्ना केन्ना म्हाका दिसता म्हणजे बिकॉज ऑफ अवर लॉज ते अशेंच सुटून वता. ते परत आपलें दुकान सुरू करता. म्हणजे पयलींचे गेल्लें दुकान बंद करता, नवीन दुकान सुरू करता. नवीन लोक ताका बळी पडत आसा. अशे कितलेशेच गोंयचे भुरगे म्हणजे आपल्याक बरो जॉब आनी सांगता आसतना ते तुका 1 लाख सॅलरी मेळटली. हांगासर ते बारीकसो जॉब करपा खातीर पळयना थंय 1 लाख सॅलरी मेळटली म्हणून ताज्या बरोबर ताका बळी पडटा आनी ते फॉरेनाक वता आनी त्रासानूय पडटा. अशे कितलेशेच लोक पडलेले आहा. दॅट ऑल्सो कम्स अंडर द ह्युमन ट्रॅफिकींग. म्हाका दिसता आमचे गोंयकार अवेर जावपाची गरज आसा आनी स्पेशली ज्यो एडवर्टायजमेंट येता ताजेर आमचे पुलीस फोर्स सेन्सिटायज जावपाची गरज आसा. म्हणजे कंप्लेन येवची म्हणजे वी डोंट वेट टील द कंप्लेन कम्स. कोणाची तरी कोण तरी कंप्लेन करतलो आनी मागीरूच ताका आमी भितर उडयतले. जेन्ना जेन्ना म्हाका दिसता स्पेशली आमच्या सगळे NGO आसतले, PPs आसतले, एडवोकेट्स आसतले, जे कोण रिपोर्टर्स आसतले, जे सगळे आमी जेंकां म्हणटा की दोज आर द स्टेक होल्डर्स वन वॉज वर्किंग इन एंटी ट्रॅफिकींग, ह्या सगळ्या जाणांनी एक्ट जावपाची गरज आसा असल्या विशयाचेर. आमी जर एक्ट जायना जालें आमी फक्त म्हणटले ह्युमन ट्रॅफिका खातीर कोण तरी जे भायल्यान चलयो धरून हाडटा हांगासरूच तांकां प्रश्न. नो, तितक्याचेर ना तें. हें खूब व्हडलें आसा. दीस इज वेगवेगळ्या पद्दतीची गँग्स जी वेगवेगळ्या पद्दतीत काम करता. त्या खातीर आमी सगळ्यांनी म्हणजे तेंची मोड ऑफ ऑपरेंटी वेगळी आसतली किंवा तेंचे ट्रॅफिकींग करपाचे थोडे जाण ओन्ली फॉर द म्हणजे किड्स तांकां ट्रॅफिक करता, थोडे जाण ओन्ली फॉर द लेडीज. इन द सेम वे द यूथ हांगातल्यान ट्रॅफिकींग थंय केलें वता. दीज आर ऑल्सो म्हणजे ह्युमन ट्रॅफिकींग आसा. ते आमी सगळ्यांनी सेन्सिटायज करचें पडटलें सगळ्या भुरग्यांक. म्हणजे तुमी ह्युमन ट्रॅफिकिंगाक बळी पडचे न्ही. आनी अकॉर्डिंग टू जर आमी एम्स ऑब्जेक्टिव्स इन कोऑर्डिनेशन विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया MHAची गायडलायनी प्रमाणे जर आमी काम केलें, आमचो एम्स ऑब्जेक्टिव्ह जर सक्सेसफुली आमी जर फुलफील केलो आनी आयच्या वर्कशॉपात म्हाका दिसता जे जे तुमकां लॅक्चर्स दिवपा खातीर आयच्या कॉन्फरन्सान आमी जर फॉलो केले प्रत्येकान जाल्यार म्हाका दिसता गोवा वील बी हांवें जशें म्हटलां रोल मॉडल
आमी ह्युमन ट्रॅफिकिंग करूंक दिवचे ना, करूंक जावचे ना. म्हणजे डिफरंट वेगवेगळे म्हणजे हांव एक दीस मिस्टर अरुण पांडे हांच्या कडेन उलयतालो की तेंच्यांनी वेगवेगळे ह्युमन ट्रॅफिकिंगच्यो गजाली म्हाका सांगल्यो. गेल्या अनेक वर्षापासून कला अकादमीचं नूतनीकरण आणि उद्घाटनाचा मुद्दा गाजतोय. अखेर कला अकादमीच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळालाय. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडेंनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. कला अकादमीच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचा मुहूर्त लांबणीवर पडत असल्यानंही सरकारवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. मात्र आता नूतनीकरण झालेल्या कला अकादमीच्या इमारतीच्या लोकार्पणाचा दिवस निश्चित झालाय. 8 डिसेंबर रोजी कला अकादमीचं उद्घाटन होणार असून इफ्फीसाठी मुख्य सभागृह मिळणार नसल्याचं कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडेंनी स्पष्ट केलं. म्हाका दिसता गोंयचे मुख्यमंत्र्यान ऑलरेडी अनाउन्स केल्ले आसात की पॉसिबिलिटी बाय 8 डिसेंबर ह्या सुप्रय आमचो इनॉग्रेट करपाचो आमचो प्रयत्न आसा. 8 तारखेक मोपा जुवारी सगळे वांगडा एकाच दिसा करपाचे प्लॅनिंग. तर म्हाका तें कांय खबर ना 8 तारखेक मोपा जुवारी कितें करपाचें आसा तें. पण टेंटेटिव्ह कशें आसता पंतप्रधानाचे हस्ते करपाचें. एक गोश्ट हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदतां. हांवें सातत्यान उलयलेलो आसा की कला अकादमी ही आमी रिस्टोरेशन करतात आनी रिट्रोफिटिंग करतात. ताका नवें काम करप हें खूब सोंपें आसता आनी ताका आमी डेट दिवपाक शकता. परंतु जेन्ना वेळाचेर ओल्ड काम आसता तेन्ना कितें तरेचे प्रॉब्लेम्स आनी इश्यूज अरायज जातात हें सांगून ठरोवन येना. कारण आमी सगळे ते टेस्टींग आसतले किंवा जो आमी सावंड काडिल्लो आशिल्लो तो आमकां रिइन्स्टॉल करपाक जाय. हो सगळे वेगळे वेगळे विशय आसा. आमी डेट दिता. इट इज नॉट अ तुम्ही विचारले म्हणून आम्ही काय पण आमचो प्रयत्न आसतलो की जाता तितले बेगीन कला अकादमी लोकांच्या लोकार्पण जावपाक जाय ह्या दृश्टिकोनान आमचो प्रयत्न आसा. पण आम्ही तसो कॉन्ट्रॅक्टर किंवा कन्सल्टंट जो आसा तसो आम्ही प्रेशर घातला. पण एक गोष्ट हांव सातत्यान उलयत आयिल्लो आसा. एक अनुभव आसा ह्या फिल्डांतलो. कारण आम्ही फाटल्यान लागले फाल्यां सकाळी जो कन्सल्टंट जो आसा किंवा कॉन्ट्रॅक्टर जो आसा तुम्ही आमच्या फाटल्यान लागले म्हणून हे थोडेशे फॉल्ट आमकां हे म्हणपाक आमकां येवपाक जायना. कारण हे एक फायन ट्युनिंगाचें काम आसा. इट इज अ अलायनमेंटाचें काम आसा. जशें गाडयांचें अलायनमेंट आमी करता जाल्यार गाडी खंय तरी वांकडी तशेंच सावंड इंजिनियरींग आसा. ह्यो सगळ्यो काही गोश्टी आमकां मतीन घेवन ताजेर आमकां काम करपाक जाय. आनी म्हणूनच इवन स्पेसिफिकली आय टोल्ड टू ऑल द कन्सल्टंट आनी ते काम करा म्हाका क्वॉलिटी ऑफ वर्क जाय. क्वॉलिटी ऑफ वर्क जर मेळटलें जाल्यार थोडोसो आमकां पेशन्स घेवचो पडटलो. बट लास्ट खिणाक आमची कला अकादमी एटलिस्ट बाय 8 डिसेंबराक आमचो एक टार्गेट आसा जातलो अशें म्हणून ऑलमोस्ट एक 1 मंथ आसा. त्या दृश्टिकोनांतलो आमचो हो एक प्रयत्न आसा. सगळेंच जातले हे ना जातले हो एक विशय ना. पूण एखादो वेळ मेन ऑडिटोरियमाचेर आमचो मुख्य फोकस आसा तो जातलो हो आमचो एक अंदाज आसा. हितून मागीर एडजस्टमेंट मेन मुख्य ऑडिटोरियम मेळपाना. दॅट इज हे हांवें तुमकां पयलूच सांगिल्लें आशिल्लें. आयजूच तुमकां तें शहर परिसर आणि ग्रामीण भागात शुक्रवारी कार्तिकी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. 2 वर्षाच्या कोरोना संकटानंतर यंदा कार्तिकी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. राज्याच्या विविध भागातील विठ्ठल मंदिरातून टाळ मृदंगाचा गजर ऐकू आला. वर्षभरात 24 एकादशी असतात. यात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री या मोठ्या एकादशी मानल्या जातात. त्यात देखील 2 महा एकादशी मानल्या जातात. यातील पहिली आषाढी तर दुसरी कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी म्हणतात. शुक्रवारी राज्यात कार्तिकी एकादशीचा उत्साह दिसून आला. पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ज्या भक्तांना पंढरपूर पर्यंत जाणं शक्य झालं नाही त्यांनी आपापल्या गावातील विठ्ठल मंदिरापर्यंत पायी वारी काढली. आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी कार्तिकी एकादशी निमित्त विठुरायावर दुधाचा अभिषेक केला. पहाटेपासूनच राज्यातील विठ्ठल मंदिरांमध्ये काकड आरती, अभिषेक, पूजा, भजन, आरती अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. परंपरा जपत काही ठिकाणी दिंडीचंही आयोजन करण्यात आलं. कोरोनामुळे मागील 2 वर्ष वारकऱ्यांना वारीला मुकावं लागलं. मात्र यंदा वारकरी मंडळींनी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात मोठ्या संख्येनं गर्दी केली. आणि आपल्या विठुरायाची कृपा म्हणा त्यांच्या सहयोगाने त्या विठुरायांच्या पादुकाचं आगमन झालेलं आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल या गजरात आत्ताच सगळे माऊली इथे स्थिरावलेले आहेत. आता उपासना धाम हे धाम उपासकांचे धाम या अनुषंगाने ओळखलं जातं. तसेच
उपासना धाम जिथे आहे ते उपासक आल्यानंतर खरंच ह्या भूमीचं पावन अगदीच पावन असं त्यांच्या चरणस्पर्शाने इथे झालेलं आहे. तर यंदा जे माऊली इथे चालून आलेले आहेत तुम्ही बघतात, उन्हाचा जो उद्रेक आहे तुम्हाला वाटतं सहजासहजी जाणं झेपणारा नाही, तरी पण त्या सगळ्या संकटावरती मात करून आज इथे हे सगळे माऊली इथे जमलेले आहेत. त्यांच्या या चरणस्पर्शाने ही भूमी पतित पावन झालेलीच आहे, त्याबद्दल वाद नाही. तसेच यांचं मी ज्ञानेश्वर माऊली संप्रदाय यांचं मी इथे स्वागत करतो. तसेच पुढच्या वर्षी असेच कालांतराने ते येत राहो अशीच त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि त्यांनी जो हा उपक्रम चालवलेला आहे नक्कीच हिंदू धर्मासाठी उल्लेखनीय आहे. जो आपला धर्म टिकला पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे, तर अशाच ह्या सगळ्या जमवणुकीने जमणार आहे. त्यामुळे मी त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो, कारण त्यांचं हे काम उल्लेखनीय आहे आणि उपासना धाम हे त्यांच्यासाठी सदोदित कार्यरत असणार आहे. जय जय रामकृष्ण. कार्तिक वारी आम्ही पिंपरीच्यान सुरू केल्यात. जवळजवळ 1.25 किलो घात ते आम्ही विश्वकर्मा मंदिर कुरवाळे हांगा तिथे आम्ही समाप्ती केले आणि तिथे हरिपाठ रिंगण आरती करून आम्ही थंय सांगता करतले. कितली वर्सां जाली तुम्ही? हे 2 वर्सां कोरोना खातीर बंद जाली. हेच्या पयलीं ह्या गोराची येयल्ली आमी 19 चारूच वर्सां जाली आमकां वारी सुरू केल्या आणि सगळेच लोक पंढरपूर येवंक शकना. त्या खातीर आमी आषाढी वारी पंढरपूर वयता पेडपूरच्या. ही कार्तिक वारी ही सगळ्यांक आमी फ्री दवरलेली आसा. तेतून सगळ्या लोकांक आमी आव्हान केल्लें आहा की सगळ्यांनी तेचो लाव घेवचो. 88 कंत्राटी शिक्षकांची भरती येत्या सोमवारपासून करण्यात येणार आहे. या भरतीसाठी केवळ डी.एड धारक पात्र असतील. बी.एड झालेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये असं शिक्षण संचालक शैलेश झिंगडे म्हणालेत. आमचे लीव वेकन्सीज भरपाचो प्रोसिजर सुरू केला आणि सोमारच्यान तो प्रोसिजर सुरू जातलो. सो आमी पयलीं कितें सांगिल्लें की सगळे कॅन्डिडेट्सांनी हांगा येवपाचें म्हणून. सो मागीर आमच्या निदर्शनाक हाडले थोड्या तुमच्या पत्रकार भावांनी की सगळीं हांगा गर्दी पडटली आनी ते हांगा मॅनेज एक वेळ जावचें ना, कित्याक कितलेशेच लोक खंय प्रेसा कडेन वताले. आनी त्या खातीर आमी आतां ठरयलें की आमच्या माननीय मुख्यमंत्र्यान सांगलें की तुमी सेंट्रलायज करचे परस तालुक्या वायज जर ते एप्लिकेशनां घेतली जाल्यार बरें जातलें. सो त्या प्रमाणे आमी ते आतां जे आमी हांगा एप्लिकेशनां घेवपाचे आशिल्ले डायरेक्टरेटान ते आमी आमच्या तालुक्यांनी घेतले. सो 7 तारखेक सगळ्या कॅन्डिडेटांनी एप्लिकेशनां त्या त्या तालुक्यान ADI ऑफिसान नाल्यार तांणी खंय खंय अरेंजमेंट केला. फॉर एग्जाम्पल पोंडा ADIक सफिशियंट जागो ना म्हणून ताणें पोंडा गव्हर्मेंट हायस्कूल सदर म्हणटा थंय अरेंजमेंट केला. पूण चडशे कडेन ADIच्या ऑफिसांनी एप्लिकेशनां दिवपाची आनी ती एप्लिकेशनां दिता आसतना थंय दुसरो एक प्रॉब्लम येतलो म्हणून आमकां पत्रकार भावांनी निदर्शनान हाडून दिले. ते म्हणल्यार B.एड कॅन्डिडेट जे कोण आसा ते ह्या पोस्टान क्वॉलिफाय जायना. सो B.एड म्हणटा ते क्वॉलिफिकेशन आशिल्ल्या कॅन्डिडेटांनी वगीच आपलो वेळ वगडावचो न्ही. सो ह्या पोस्टान फक्त कोण एप्लाय करूंक शकता D.एड जाल्ले, DL.एड जाल्ले आनी B.L.एड बॅचलर ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन जाल्ले हेच कॅन्डिडेट एपियर जावंक शकतात. ऑफकोर्स 12वेच्या एग्जामीक तांकां मिनिमम 45% मार्क पडिल्ले आसपाक जाय. ते एक कंडिशन आसा. TET टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पास जाल्ल्या कॅन्डिडेटाक एक्स्ट्रा वेटेज आसतली. तशेंच एक्सपिरियन्स कॅन्डिडेटाक 6 म्हयन्याच्या एक्सपिरियन्साक अमकी वेटेज, एका वर्साच्या एक्सपिरियन्साक अमकी वेटेज, अशी वेटेज वाडोवन दिल्ली आसतली आनी त्या प्रमाणे ते आमी कॅन्डिडेट सिलेक्ट करतले. मेन मुद्दो म्हणल्यार हे फक्त लीव वेकन्सी. एक टिचर लिवेर गेली जाल्यार त्या बदलाक ही टिचर येतली. ती टिचर जर फाल्यां एका म्हयन्यान जॉयन जाली हाजो अपॉयंटमेंट सोंपतलो. तर त्या खातीर हांव सुचोवंक सोदतां की जे पळय रेगुलर कॉन्ट्रॅक्ट बेजीस जे वर्साच्या बी अपॉयंटमेंटार आसा तांणी विचार करचो. कित्याक
हांगा पेमेंट एन्टायटली 39,185. तो लोक कोणी एमावंट पळोवन हांगा समज एप्लाय केले आनी जॉईन जाले लीव वेकन्सीचेर, मागीर 2-3 म्हयन्यांनी जर वेकन्सी एक्झिस्ट जाली ना जाल्यार ते त्रासान पडूंक शकता. त्या खातीर जे पळय टोटली अनएम्प्लॉयड आसा आनी तांकां पुरेपूर खबर आसा की ही वेकन्सी फक्त 3 म्हयन्याची, 4 म्हयन्याची किंवा 5 म्हयन्याची, ताणीच हांगा एप्लाय करचें. सो हे मेन सांगपाचो उद्देश. ताज्या भायर ह्या पोस्टांक बर्थ सर्टिफिकेट लागतले, रेजिडंट सर्टिफिकेट, डॉमिसायल सर्टिफिकेट 15 वर्साचे आनी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, हे गोश्टी आयल्योच. सो हे सगळे जेन्ना थंय एडीआय ऑफिसान ते सबमीट करतले तेन्ना स्क्रुटिनी जातली आनी जे क्वॉलिफायड आसा त्याच लोकांक, त्याच कॅन्डिडेटाक ते हांगा धाडटले आनी हांगा तांची स्कील टेस्ट जातली. स्कील टेस्ट म्हणल्यार तांकां एक्चुअल लेसन दिवचो पडटलो, मॅक्सिमम 10 मिनटाचो तो लेसन दिवचो पडटलो आनी त्या लेसनाच्या आदाराचेर सिलेक्शन जातलें. हे कॅन्डिडेटांनी लक्षांत घेवचें आनी तुमी ते तांचे पर्यंत पावोवचे अशी हांव तुमकां विनंती करतां. राज्यात सध्या 2 लाख व्हाईट कॉलर जॉब्स उपलब्ध आहेत. तरुणांनी या संधीचा फायदा घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी केलंय. कंत्राटी नोकऱ्या नियमित करण्यासाठी सरकार कायदा करणार आहे. सरकार लवकरच टाटा टेक्नॉलॉजीसोबत 30 कोटींचा तर बांधकाम मंडळाशी 480 कोटींचा करार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली आहे. शुक्रवारी पणजीत स्किलिंग फॉर फ्युचर या थीम अंतर्गत इंडस्ट्री कनेक्ट कार्यशाळा पार पडली. यावेळी ते बोलत होते. म्हणजे जवळपास त्याचे ITI प्लंबिंग पास जाल्ले भुरगे 80% भुरगे तेंच्यांनी पायपांकूच हात लावना केन्ना. प्लंबिंग करपाचें सोडून दी. नो डावट आमी कशें आहा, वी आर टॉकिंग अबाउट द फ्युचर. आमी जे करच्या पयलीं प्रॅक्टिकली जे आसा पयलीं त्या खातीर म्हणजे इवन दो ITI इंस्ट्रक्टर्स आनी हेंच्यांनी म्हणजे जाका इंट्रस्ट आसा जाल्यार ताका करूं न्ही, नाजाल्यार ताका धाड थंयसलो वेगळें कितें तरी करूं न्ही. ताका जितून इंट्रस्ट आहा तें केल्यार करपाक बरें. म्हणून रिसेंटली म्हणजे करण बजाज इन माय CMO ऑफिस आमी त्याच्या बरोबर 3 एग्रीमेंट सायन केले वेगवेगळे. न्यूटन, एंट्री, उन्लू आनी नवगुरुकुल. कित्याक तर हे परत एकदां म्हणजे जेका जो इंट्रस्ट आसा ताका तितून स्केलिंग करप. ऑलरेडी काम सुरू केलां आमी. 4 डिफरंट IT सेक्टरांतल्यो कंपनी तेंच्यांनी ऑलरेडी म्हणजे 10th फेल आनी 12th फेल हांकां डिझायनींग शिकोवप आनी तांकां लिंक करून दिवप जाल्यारूच पॉसिबल जातलें. बरेचशे फावटी आमी जेच्या कडेन स्कील बरी आसतली बट कशा पद्दतीन फुडें वचूंक जाय हें आमकां पळोवचें पडटलें. आतां जस्ट आमी टाटा टेक्नॉलॉजीच्या बरोबर वी आर सायनींग द एग्रीमेंट. अप्रॉक्सिमेटली 30 crores of rupees they are spending. We are spending around 4 crores in each आणि 30 crores टाटा आमच्या बरोबर सायन करता फुडें इन फ्युचर. फक्त एग्रीमेंट सायन जावपाचो उरला. विदीन म्हयन्या 1.5 म्हयन्या भितर वी आर सायनींग द एग्रीमेंट विथ देम. त्या खातीर आमी स्केलिंग, रिस्किलिंग वेगवेगळे कोर्सीस आमी ITIनी करपाची आमची तयारी आसा. फक्त तुमी जर आमकां नवीन कोर्सीस खंयचे ते दिले, तुमकां मॅनपावर कशी जाय ती दिली, तुमी हेय मॅनपावर रेडी करा, आमी घेवपाक तयार आसा. हे जर आमकां एश्युरन्स दिले जाल्यार म्हाका दिसता 100% आमी ती मॅनपावर तयार करपाची गरज आसा. म्हणजे हॉस्पिटॅलिटी सेक्टरांत 2 लाख मॅनपावर म्हणजे गोंयांतल्या सगळ्या 5 स्टार हॉटेलांनी जर ठरयलें म्हणजे तेंची रिक्वायरमेंट सगळ्यात व्हडली रिक्वायरमेंट आसा. डिफरंट म्हणजे 17 ते 18 सेक्टर्स इन वीच दे आर एम्प्लॉयींग द पिपल्स फ्रॉम द रूम बॉय टू द म्हणजे शेफ पासून सगळे. जर तेंच्यांनी आमकां थोडीशी ट्रेनिंग दी आमी सांगलें जाल्यार गोंयकार भुरगे हे सगळे काम करपाकूय तयार आसात. म्हणजे दीस इज द रायट टायम. म्हणजे मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जेन्ना इनॉग्रेट जावपाचो आसा, न्यू हॉटेल्स लॉन्च जायत आसा, वेलनेस टुरिजमचो आमी विचार करता, इंटरलँड टुरिजमचो आमी विचार करता आनी ह्युमन रिसोर्स हातूंतल्यान जर तयार जातले आसत. एके वाटेंतल्यान न्यू IT पॉलिसी आमी लॉन्च केली आनी वेन वी आर थिंकींग अबाउट द 5G इंट्रोड्यूस केला आसतना आमकां ह्याय सेक्टरांत म्हणजे हांवें त्या खातीर म्हटलें फ्रॉम ITI टू IT हे सगळे स्किलिंग, अपस्किलिंग, रिस्किलिंग आमची तयारी सुरू आसा. बट ताका तुमी खंय तरी आमकां ह्या बाबतींत सपोर्ट दिवचो पडटलो. म्हाका बऱ्याच जाणांनी सांगलें देर इज नो सेक्युरिटी, दॅट्स वाय दे आर नॉट कंटिन्युईंग वीथ दॅट पर्टिक्युलर कंपनी. वी आर कमिंग अप वीथ वन लॉज वीच एक्चुअली गव्हर्मेंट ऑफ इंडियान पास केला, गुजरात गव्हर्मेंटानूय पास केला. आमी म्हणटा वीच इज इन रेग्युलर सर्विसीस. थोड्या दिसा भितर आमी तो ऑर्डिनन्स हाडटा जेणे करून तो कॉन्ट्रॅक्च्युअल जरी आसलो जाल्यार तुमी ताका रेग्युलर सर्विसीस दिवची पडटली. ह्यान फुडें जो ह्युमन रिसोर्स स्पॉयल करता तो करपाक मेळचो ना हाज्या फुडें.
त्या ती तुमी ती ताका जॉब सेक्युरिटी दिवपाची तयार आसा नाल्यार आमी फक्त कॉन्ट्रॅक्टराचेर कॉन्ट्रॅक्टराचेर घेतलो ताका धांवडून दिलो हे जावचें ना. वी आर कमिंग अप विथ द ऑर्डिनन्स. जो जॉब करपाक सोदता ताका जॉब मेळपाक जाय. जो सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू करपाक शकता ताका सेल्फ एम्प्लॉयमेंट मेळपाक जाय. गव्हर्मेंटान आसूं किंवा प्रायवेट आसूं. तुमचो हेल्प जर मेळ्ळो आसत जाल्यार आमकां ते झिरो डावन करपा खातीर चड दीस लागचे ना. ओके, तुमी आमी सगळे जाण मेळोन जो कन्सेप्ट हॉनरेबल प्रायम मिनिस्टर म्हणजे आत्मनिर्भर भारत जो कन्सेप्ट हॉनरेबल प्रायम मिनिस्टरान जो मांडला आनी मी म्हणटा जे स्वयंपूर्ण गोंय जो कन्सेप्ट हांव परत परत मांडटा. स्वयंपूर्ण नॉट इन एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, डेरी, फिशिकल्चर इतक्याच बाबतींत न्ही, स्किल्ड एम्प्लॉयमेंटाच्या बाबतींत ऑल्सो स्वयंपूर्ण जावपाक जाय. ते काम करपाक तुम्ही सगळ्यांनी मदत करची अशें म्हाका दिसता. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.